नाव दिलं तर आलं ते म्हणजे अटल सेतू. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालामध्ये खरं तर या पुलाची घोषणा झाली होती आणि आज तो काम 2024 मध्ये पूर्णत्वास आला आणि त्याला नाव देण्यात आलं अटल सेतू सागरी महामार्ग. तुम्ही वेगळ्या दुनियामध्ये आलात असा तुम्हाला फील होईल अगदी त्या महामार्गावर तुम्ही प्रवास केला तर. चला लवकरात लवकर डावाला सुरुवात करा. बॉल बॉय बघा त्यांच्यामध्ये देखील जोश आहे. करण मोकल हा खेळाडू स्टार्टिंग एंडला बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. पहिल्या षटकासाठी गोलंदाज अनिरुद्ध याला आपण पाहत आहे. थोडासा आवाज कमी आहे आणि खरं तर दुपारचं हे सत्र चांगली स्पर्धा आपण इथे पाहत आहे. बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात चांगली अनिरुद्धने केली कारण समोर आहेत करण मोकल, त्यांच्या समोर डॉट बॉल टाकला. पहिले 3 सामने जर तुम्ही 3 सामन्यांचा अभ्यास केला असेल, बॅटिंग करणारे संघ जिंकले म्हणजे पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी बॅटिंग केले ते संघ राहिले विजेता. आता इथे एखादा उलटफेर या मॅच मध्ये होईल का? साईल 11 संघाकडून यावेळेस आपण पहिला लॉफ केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, त्या ठिकाणी खराब फिल्डिंग. तदनंतर मात्र जीवनदान मिळालं खरं तर करण मोकलला. नरेश कडू प्रयत्न चांगले होते त्यांच्या हातामध्ये बॉल चिटकलेला नाहीये त्यामुळे जीवनदान करण मोकल या खेळाडूला मिळालेला आपण पाहिला. 1 रन मात्र आली धावफलकावरती. 1 रनने संघ पुढे चला. अकाउंट ओपन झालंय. बॅटिंग करणाऱ्या रणव 11 नावेखाडी संघाचं करण मोकलच्या बॅटमध्ये धाव आली. अजय कडू हा खेळाडू स्टार्टिंग एंडवरती आलाय. ॲज ओपनर आघाडीचे 2 खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. धीम्या गतीने फक्त त्या ठिकाणी दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉल मात्र चाललाय दणदण करत सीमारेषा पार. चौकार 4. रनने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती बिनबाद 5 धावा. पुन्हा एकदा शफल क्रॉस हाफ ट्रॅकर त्याच्यावरती शॉटॉम पूलचा हा फटका. ब्युटिफुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. प्रचंड आक्रमक झाला आणि त्याच्या बॅटमधून अजय कडू हा प्रचंड आक्रमक झाला आणि त्याला मात्र आपण पाहताय त्या ठिकाणी त्याच्या बॅटमधून सलग चौकार षटकार आला. देशाचे ज्येष्ठ नेते आणि आपले मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण अडवाणीजींना भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. खेळ विभागामध्ये आपण पहिला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आणि काही दिवसापूर्वी आपण पाहिला मोहम्मद शमी, ज्या हो कमी और वाह हो मोहम्मद शमी, त्यांना खरं तर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते अर्जुन पुरस्कार क्रीडा विभागातील एक सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना मिळाला. भारत देशाच्या माध्यमातून अर्जुन पुरस्कार त्यांना मिळाला. 13 धावा धावफलकावरती 0 बाद. एकही खेळाडू बाद झालेला नाही. आतापर्यंत 13 धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळतील. इथे यॉर्क करायचा होता आणि त्यानंतर बघा डोक्यावरती हात ठेवला म्हणजे कदाचित डिरेक्ट हिट झाला असतं तर अजयलाही परतावं लागलं असतं. प्रसंग अवधान चांगलं होतं विकेट किपरचं. वाईट बॉल कॉल एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 14 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. पहिलं षटक मार्ग असतं. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होतो आणि पहिल्या फेरीमधला अंतिम सामना आहे. प्रत्येक संघाचा एक सामना कंप्लीट होईल आणि जे जिंकलेत त्यांना मात्र पुढचा मार्ग थोडा सोपा होईल. परंतु जे पराभूत झाले त्यांना मात्र पुढच्या सामन्यामध्ये डू ऑर डाय अशा परिस्थितीमध्ये संघ खेळावा लागेल. इथे फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पॉवर प्ले 1 संपलंय आणि धावा आल्या धावफलकावरती त्या म्हणजे बिनबाद 15. परंतु लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून.
षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहता साई 11 टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करणाऱ्या खरतर रोनव 11 टीमची धावसंख्या. बॉलिंग करणारा संघ आपण पाहिला साहिल 11 आणि एका बाजूने बॅटिंग करणारा संघ रोनव 11. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क मध्ये आलाय धीरज मोकल हा खेळाडू उर्फ गोट्या. चला धीरज मोकल उर्फ गोट्या. पेन मध्ये गेलात की सुशांत मोकल गोट्या. इथे धीरज मोकल गोट्या मिड विकेटला बीट केलाय. फटका चांगला गॅप मध्ये अलॉंग द कार्पट हा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी रोनव 11 नावेखाडी संघाच्या खेळाडू कक्षाकडे गेला. चौकार 4 धावा. धन्यवाद. टोटल 19 धावा बिनबाद. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण होताना पाहताय. आतापर्यंत 19 धावा आल्या. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल फुल टॉस ऑन साइड मध्ये फटका आणि तिथे फिल्डिंगचं जजमेंट चुकलंय. लेझी क्रिकेट आणि त्या ठिकाणी मात्र मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. 4 चौकार. धन्यवाद.
यानंतर पुढचा सामना असेल ए पोल मधला पहिला आणि तिसरा क्रमांकाचा संघ. पहिला संघ आहे रियान इंटरप्राइजेस, तुमचा पहिला नंबर होता, आणि पहिला रुबी 11 आणि तिसरा संघ आहे आई गावदेवी. चला या दोन्ही संघांना विनंती राहील, रुबी 11 आणि आई गावदेवी 11. रुबी 11 आणि आई गावदेवी 11 टीम कॅप्टन. पाचवा सामना असेल आजच्या दिवसातला. टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इथे सामना सुरू आहे सध्या. दोन टीमच्या दरम्यान क्या बात आहे, कडक शॉट मारलाय पण उंच गेलाय. झेलकारी शतरक्षक आले, टिपलाय झेल. चला दोन्ही कॅप्टन. खेळाडू बाद झाला तिसरा विकेट. पहिल्या 3 बॉलवरती सलग 3 चौकार आणि पुढच्या 3 बॉलवरती 3 विकेट. एक सांघिक विकेट मिळाला आणि 2 त्या ठिकाणी धीरज बोकलला विकेट मिळाले. नवीन खेळाडू अनिरुद्ध मात्र तिसऱ्या षटकामध्ये आला. सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती. अनिरुद्धला आपण बाद आहे. आणि समोर नवीन फलंदाज आला अजय कडूच्या बरोबर. न्यू बॅटर भूषण करत. बॉलिंग मार्कवरती जयेंद्र ठाकूरला माफी असावी. तिसरा फ्रेश बॉलर. खरं तर या स्पर्धेमध्ये नियम आहे 5 बॉलर 5 ओव्हर हा नियम आहे, त्यामुळे सेकंड स्पेलचा विषय येत नाही इथे. जयेंद्र. न्यू बॅटर भूषण नाव स्ट्रायकिंगला. समोर अजय कडू. टोटल धावा पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड मध्ये आहेत 27. इथे ऑन साइडला प्रॉपर टायमिंग स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला मात्र पाठवलंय सिक्सर प्लॉट मध्ये. अजय कडूचा हा तडाखा षटकार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणता येईल. अगदी लेंथ बॉल होता, त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडला अजय कडू. अजय कडूचा विकेट तुम्हाला घ्यावा लागेल, अन्यथा एक मोठा टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आणखी एक क्या बात आहे, तुम्ही स्लॉट मध्ये जर त्याच्या बॉल द्याल तर नक्कीच तो बॉल पार्किंग प्लॉट मध्ये जाईल. सिक्सर प्लॉट मध्ये लगातार दुसरा षटकार. अजय कडू ही इज ऑन फायर. का 39 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. अजय कडू वैयक्तिक आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 25 या धावसंख्येवरती खेळतोय. टोटल रन 39. चांगली कामगिरी राहिली. अजयच्या माध्यमातून जयेंद्रचं स्वागत केलं. लगातार 2 षटकार. आक्रमक बॅटिंग. प्रॉपर शफल होतं खेळाडू आणि अगदी त्याच्या स्लॉटमध्ये बॉल येतात, त्यामुळे मोठे फटके खेळण्यामध्ये त्याला यश मिळालं. 39 वरती पोहोचला आतापर्यंत संघ. त्या ठिकाणी रोनो 11 नावेखाडी. नेक्स्ट बॉल. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. बघा पहिले 2 बॉल आक्रमण, त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं. थ्रो अतिशय वेगवान झालाय. दरम्यान 2 धावा अगदी जलद गतीने पूर्ण केल्या. चांगलं कॉलिंग अजयचं होतं. या बॉलमध्ये 2 आल्या. 41 वरती पोहोचला मैदानामध्ये रोनो 11 नावेखाडी संघ. रोनो 11 नावेखाडी संघ मात्र आपण पाहिला 41 वरती पोहोचलाय. चांगली धावगती मेंटेन ठेवली आतापर्यंत या टीमने मैदानामध्ये. इथेही आपण पाहिला फुलर लेनचा बॉल लॉंग ऑफ मध्ये ड्राईव्ह केला. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर बॉल त्याच्या डोक्यावरून गेला. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार 4.
आकडा ठरलाय. पहिल्या 4 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत 18 धावा खर्च केल्या. 2 षटकार, 1 दुहेरी अंक, 1 चौकार लगावत अजय डावाला घेऊन पुढे चाललाय. पुन्हा एकदा उडवलाय. हा फटका देखील चाललाय आउट ऑफ द पार्क. यासाठी मॅक्सिमम यूज इट. षटकार. प्रचंड महागडं षटक आता बंद राहिलंय. 5 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केल्या. 50 कंप्लीट. 51 धावा त्या ठिकाणी लागल्या. खरं तर रोनो 11 नावेखाडी संघाच्या माध्यमातून 51 रन स्कोर कार्डमध्ये गडी बाद झाल्या. 3 बंधू अजय कडू प्रचंड आक्रमक झालाय. त्याला थांबवणं कठीण झालंय या ठिकाणी साहिल 11 टीम सारी. इथे आपण पाहिला स्वीट साऊंड क्रॉस बॅटेड फटका लॉंग ऑन मध्ये सजवलाय. वेगाने फिल्डर मध्ये पोहोचले. सिंगल रन आली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो खेळाडू. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती आल्या 3 गडी बाद 52. साहिल 11 संघाचा गोलंदाज जयेंद्रने या षटकामध्ये 25 धावा दिल्या आणि थोडासा महागडा तो ठरला आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 3 ओव्हरमध्ये 52 धावा आल्या. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप करा साहिल 11 टीम. यानंतर पुढचा सामना असेल रुबी 11 विपक्ष आई गावदेवी 11. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी हा दुसरा सामना राहील. पहिल्या फेरीमध्ये आपण पहिला दुसऱ्या ग्रुपमधला हा शेवटचा सामना मैदानामध्ये आपण पाहत आहे. यानंतर रुबी 11 विपक्ष आई गावदेवी 11 अशी लढत तुम्हाला त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळेल. सक्षम त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय 4थ्या ओव्हरमध्ये. सक्षम खरं तर तो 12वा तुमच्या गावातला आम्हाला वाटत नाही, कारण त्याला नावच नाही माहिती खेळाडूंची. तो जास्त अभ्यास करत असेल घरी बसून, बाहेर कमी फिरत असेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 52 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाज झाले. आता शेवटची स्लॉगवरची षटकं 2 आहेत. सक्षम युवा जिगरबाज खेळाडू अपकमिंग यंगस्टार. नावेखाडी प्रीमियर लीगचा उद्दिष्ट हेच आहे की या प्रीमियर लीगमधून येणाऱ्या कालावधीमध्ये खरंतर असे यंगस्टर ते मात्र पुढे जाऊन ग्रामीण क्रिकेटमध्ये दमदार योगदान देतील. फिरून मारल्या बॉलला नो बॉल कॉल. इट्स अ बीमर आणि व्हेरी गुड फिल्डिंग डीपमध्ये. इट्स अ बीमर. 1+1 अशा 2 धावा मिळतील त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना रोनो 11 नावेखाडी संघाला. गावधनी संघाच्या अगदी बाजूला त्यांचा खेळाडू कक्ष आहे. नो बॉल कॉल. 1+1 अशा 2 धावा. उडाडोले पाहणीत. पुढचा बॉल फ्रीट आणि समोर फलंदाज त्या ठिकाणी आहेत रुद्र मोकल. रुद्र अवतार, रुद्र रूप त्याला धारण करावं लागेल या मॅच मध्ये. फ्रीडच्या बॉलवरती फुलटॉस आहे. फटका चांगला आहे पण तो फसलाय. चला फ्रीडचा बॉल आहे त्यामुळे जीवनदान राहील या ठिकाणी रुद्रला. 1 आली. त्यांना करता माहिती नव्हतं हा बॉल फ्रीड आहे. फ्रीड बॉल आम्ही वारंवार अनाउन्समेंट केली तरी देखील त्यांच्या लक्षात आले नाहीये. 1 आली या चेंडूवरती. 1 रनने धावसंख्येत थोडा बदल झाला. टोटल 55. 5-5. 3 गडी बाद 55. धावफलकावरती अजयकडून पुन्हा एकदा स्ट्रायकिंग येईल. खरं तर अजयचा बॅटिंग स्थान हा अतिशय निराळा आहे आणि खूप चांगला आहे. चला खराब फिल्डिंग आणि मागे जाऊन त्याने फुटबॉल किक मारली. 4 धावा इथे आल्या बॅटिंग करताना रोनो 11 नावेखाडी टीमला.
त्याने सोडले. इथे आपण पाहिला चांगला फटका. साहिल फुटवर्कचा वापर करत नाहीये. त्याला जर तुम्हाला डॉमिनेट करायचं असेल तर जास्तीत जास्त वाईड यॉर्कर कसा टाकता येईल यावरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि हा डॉट बॉल सक्षम ठाकूर त्याला आपण बाद बॉलिंग ट्रॅकवरती 3 गडी बाद 49 धावा. पुढचा फुल टॉस. हा फटका चांगला आहे, उंच गेलाय आणि अंतर ही कापलंय. अजून एक आलाय अजय कडूच्या बॅटमधून गगनचुंबी षटकार. ती 14 चेंडू 49 या धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक होऊ शकतं, कारण एकच रन तो मागे आहे अजय कडू. 14 बॉल 49 वरती मैदानामध्ये त्याला आपण खेळताना पाहत आहे. फक्त एका रनने तो आपल्या अर्धशतकापासून मागे आहे. चांगली त्याने बॅटिंग केली. इथेही फुल टॉस 50 कंप्लीट. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा हे सांगताना मैदानामध्ये एकदा जोरदार टाळ्या होते अजय कडूसाठी. चला अजय बॅट वरती करा आणि मानवंदना स्वीकारा. चेतन नंतर दुसरा खेळाडू 50 कंप्लीट करणारा अजय कडू या स्पर्धेतला शतकवीर राहिला. परंतु 1+1 बीमर बॉल कॉल आलाय, त्यामुळे 2 धाबा इथे मिळतील बॅटिंग करत असताना मैदानामध्ये रोनव 11 नावेकाडी संघाला. आणि पुढचा बॉल फ्री टायसल सक्षमचा. फ्रीडचा बॉल क्रॉस बॅटेड फटका. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय तिथे मात्र फिल्डिंग चांगली. 1 रन आली या चेंडूवरती. एका रनने मात्र धावसंख्येत थोडा बदल होईल. टोटल धावा धावफलकावरती 68. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधला एक शेवटचा बॉल. सक्षमचा आणखीन एक सक्षमचा अगेन्स्ट सक्षम फटका पाहायला मिळाला. अजय कडूचा शॉटॉन पूल षटकार आणि षटकाराने या षटकाचा शेवट गोड झाला. टोटल 74 धावा धावफलकावरती आपण पाहताय 4 षटकांच्या समाप्तीनंतर लागताना पाहायला मिळतील. अजून 49 ओव्हर आहेत. अजय कडूची 50 कंप्लीट झाले. थोडा स्कोअरमध्ये 19-20 झाला, तो आपण ॲडजस्टमेंट करून घ्या. आणि लास्ट ओव्हर आहे. चला लवकरात लवकर आपण डावाला सुरुवात करा. पुढचा सामना असेल रुबी 11 विपक्ष गावदेवी 11 अशी लढत. हा 4था सामना सुरू आहे आणि अजून शक्यतो 3 सामने झाले तरी नक्की उद्याचा प्रेशर थोडं कमी होईल. आणि जर आपण उशीर जास्त केला तर 3 सामने होऊ शकत नाही या मैदानावरती, या शंकाच नाहीये. ऋषिकेश ठाकूर हा खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये आला आणि समोर फलंदाज आहे. त्या ठिकाणी अजय कडूच्या बरोबरीने भूषणला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. अजयने वैयक्तिक 50 कंप्लीट केल्या. 50 त्याचीही कंप्लीट झाली. पहिल्या मागच्या सामन्यामध्ये चेतन ठाकूर त्याचं आपण अर्धशतक पाहिलं आणि इथे अजय कडूचं अर्धशतक पाहायला मिळालं. फ्लाईट दिली बॉलला धीम्या गतीने त्या ठिकाणी कट केलाय. एक रन आली. अजय कडूला जितकी स्ट्राईक मिळेल या ओव्हरमध्ये तेवढं मोठं तुम्हाला टार्गेट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 75 धावा धाव फलकावरती 3 गडी बाद 75 वरती आपण पाहता संघ पोहोचलाय. आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 85+ रन बनवण्याचा मानस राहील आता रोनव 11 नावेखाडी संघाचा. इथे फुल टॉस सिंगल हँडेड फटका मिस टायमिंग झालाय. झेलबाद होण्याचे चान्सेस आणि भरपूर वेळानंतर मात्र आता अजय कडूला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. परंतु अजयची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार होते अजय कडूसाठी. या स्पर्धेतला दुसरा अर्धशतकवीर खेळाडू अजय कडूने केलं होतं अर्धशतक. वेल प्लेड अजय.
आऊट झाला. न्यू बॅटर संघ मालक आले. केतन मात्रे मगाशी केतन एक आऊट झाला. चला एक केतन मात्रे बाद झाला. आता दुसरा आलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 75 धावा तुम्ही पाहता धाव फलकावरती. आणि महत्वाचं म्हणजे अजय कडूचा विकेट मिळाला या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची नामी संधी. नवोदित खेळाडू विकेटवरती आहेत. थोडा प्रेशर तुम्हाला त्यांच्यावरती क्रिएट करावा लागेल. पुढचा बॉल यॉर्क टाकला होता. फ्लाईट दिली बॉलला. लॉंगॉनचा फिल्डर झेल खाली आलाय आणि झेल बाद. संघ मालक बाद होतोय. आल्या पावली त्यांना माघारी परतावा लागेल. आणखीन एक विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या साई 11 टीमला. शेवटच्या षटकातील आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टोटल 75 धावा धावफलकावरती. 5 गडी बाद 75. दीपक तांडेल हा खेळाडू मैदानामध्ये येताना आपण पाहत आहे. दीपक तांडेलला आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहत आहे. थोडं प्रेशर आता वाढलंय नावेकाडी संघावरती. रोनो 11 क्या बात आहे. काय फटका मारलाय. अनऑर्थोडॉक्स टाईप हा फटका होता करता त्या खेळाडूचा. अगदी 40+ आहेत. परंतु लास्ट मुमेंटला नटरंग स्टाईलने फिरले आणि त्यानंतर मात्र हा करता फटका पाहायला. कथक डान्स जसा खेळला तो नटरंग स्टाईलमध्ये त्या पद्धतीने अगदी गोल झाले फिरले आणि हा त्याने फटका त्याने सदला बॅकफुटला जाऊन शरीरावरती आलेला बॉल त्याला मात्र उडवला स्क्वेअर लेगमध्ये. रन मात्र आली 1. 76 रन तुम्ही पाहता धाव फलकावरती लागताना. पहिल्या सत्रातील काही चेंडूंचा खेळ बाकी. फ्लाईट दिली. हाही फटका फसला. झेलकारी शतरक्षक आलेत. खराब फिल्डिंग. जजमेंट चुकलं आणि चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या 11 नावेकाडी संघाला. खराब फिल्डिंग करतर पाहायला मिळाली आणि तिथे भूषणचा फटका त्याला मात्र नशिबाची साथ मिळाली. चौकार मिळाला रोनो 11 नावेकाडी संघाला. पुन्हा एकदा शफल क्रॉस. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस खोलला आणि बॉल मात्र चाललाय डीप फाईन लेग बाउंडलाईनच्या बाहेर. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने पहिलं सत्र संपलं. टोटल धावा धावफलकावरती आल्या 5 गडी बाद 84. आजच्या दिवसातला उच्चांक गाठलाय रोनो 11 नावेकाडी संघाने. आणि यानंतर आपण टॉसकडे बोलणार आहोत. रुबी 11 आणि एका बाजूने गावदेवी 11. चला दोन्ही कॅप्टन. 5वा सामना आणि संघांसाठी हा दुसरा राहील. रुबी 11 आणि गावदेवी 11. चला कॅप्टन या प्लीज. रुबी 11 कॅप्टन आणि गावदेवी 11 कॅप्टन टॉससाठी या प्लीज. संजयजी ठाकूर. चला आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. रुबी एंटरप्राइजेस हा संघ आपण पाहता. एका बाजूने गावदेवी 11. चला पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही ज्या 2 खेळाडूंना रेस दिले त्यांना तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये घ्यायचं आहे. चला दादा या गावदेवी 11 आणि रुबी एंटरप्राइजेस हा संघ टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करत आहोत. संदीप दादा मोकल. चला हेड अँड टेल. चला गावदेवी 11 कॉल करतील. टेल कॉल अँड इट्स अ टेल. फक्त दादा तुमचा निर्णय आम्हाला सांगायचा काय. सर मी जरा 5 मिनिटं घेतो तुमची मग मी सांगतो नंतर काय. कारण पहिले 3 सामने आपण पहिले बॅटिंग करणारे संघ जिंकला. तुम्ही दोघांनी एक सामना जिंकलाय म्हणजे जो जिंकेल त्याला मात्र ॲडव्हान्टेज मिळेल. म्हणजे सलग 2 सामने जिंकण्याचा आणि गुण त्यांना मिळतील. काय स्ट्रॅटेजी राहील या ठिकाणी रुबी एंटरप्राइजेस संघाच्या अगेन्स्ट. मेन म्हणजे त्यांचा विनेश ठाकूर याला घेण्याचा प्रयत्न करेन मी.
आणि तो यंग यंग आहे, चांगला खेळतोय. आणि आम्ही माझ्यात 40+ वाले 8 जण आहेत. दादा खरं तर सध्या सोशल मीडियामध्ये आपण पाहिलं प्रसिद्धी झटपट मिळते आणि रील स्टार तुम्ही आहात. या स्पर्धेत रील्स बनवली की नाही आहे? नाही, सध्या आता मी सध्या बिझीच असतो, त्याच्यामुळे रील्स बनवत नाही मी. क्या बात आहे. तुम्हाला शुभेच्छा. लवकर बनवा या स्पर्धेत रील्स, आम्हाला पाहायचे. तुम्हालाही शुभेच्छा असेल पुढच्या मॅचसाठी. थँक्यू. रुबी एंटरप्राइजेस संघासाठी रोहन घरत यांच्याकडून शुभेच्छा. जॉन्टी आला असेल तर या आपण. रुबी एंटरप्राइजेस टीमसाठी जॉन्टीकडून शुभेच्छा आल्या. आणि इथे टार्गेट 85चा 85चं टार्गेट सोपं नसणारा या क्रीडांगणात धावांचा पाठलाग करणं. शरद ठाकूर खरं तर सोशल मीडियावरती प्रचंड क्रेज आहे त्यांची. रील स्टार, क्या बात आहे. दिवाळी दसरा प्रत्येकाची रील्स त्यांनी बनवली, त्यामुळे या मॅचची लवकरच त्यांच्याकडून आम्हाला रील्स हवी आहे प्रीमियर लीगची. आणि शरद दादा एक चांगले क्रिकेटर देखील आहेत, अजूनही यंग आहेत ते. 40+ त्यांना कोण बोलू शकत नाहीये. चं टार्गेट क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. धावांचा पाठलाग करावा लागेल 17च्या सरासरीने. 17 प्रत्येक ओव्हरमध्ये जर झाल्या तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. जरा मॅच बॉल घ्या, प्रॅक्टिसला तुम्हाला उपयोगी येतील. बॉल सांभाळून ठेवा. 85चं टार्गेट आणि पहिली जोडी रुबी गदर एंटरप्राइजेस संघाचा तुमचा आणि त्याच्याबरोबर गावदेवी संघाचा पुढचा सामना असेल. परंतु या अगोदर साहिल 11 संघाला 85 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी मैदानामध्ये करायचा आहे. आणि एका बाजूने आपण पाहता फिल्डिंग करणारा रोनो 11 नावेखाडी संघ, या टीमला मात्र या धावांचा संरक्षण करायचं आहे. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. मागील 3 सामन्याचा आपण जर इतिहास पाहिला तर तिन्ही सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारे संघ जिंकलेत. त्यामुळे आता इथे कोण जिंकणार आणि मग शरददादा निर्णय काय घेतील, फिल्डिंग की बॅटिंग, हे डिपेंड राहील. कदाचित फिल्डिंग करणारे धावांचा पाठलाग केला तर शरददादा ठाकूर यांचा निर्णय वेगळा राहील. चला लवकरात लवकर डावाला सुरुवात करा. आजच्या दिवसातील 4था सामना बरोबर 3चा सुमार झालाय. अजून आपल्याला जास्तीत जास्त सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. हा 4था सामना तुम्ही मैदानामध्ये पाहताय. पहिला दिवस नावेखाडी प्रीमियर लीगचा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आनंदात आपण पहिला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेला शुभ संकेत दिला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली. 2 दिवस ग्रामीणची देखील संकल्पना पाहिली, ज्यामध्ये 16 ग्रामीण संघ खेळले. या स्पर्धेमध्ये 66,666 रुपये हे प्रथम पारितोषिक होतं. द्वितीय पारितोषिक 33,333 हे द्वितीय पारितोषिक होतं. परंतु आज करता आपण पाहिला ही 3रा दिवस स्पर्धेचा पण तो फॉर्मॅट बदललाय. प्रीमियर लीगचं आयोजन मागील आम्ही काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी विचुंबे आयोजित सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी पहिली 5 दिवस, त्यानंतर 40+ क्रिकेट आणि मग 2 दिवस विचुंबे प्रीमियर लीग प्रकाश होता मध्ये पाहायला मिळाली. पहिला फलंदाज स्ट्रायकिंग यायला आलाय नरेश कडू आणि त्याच्या बरोबरीने ऑस्ट्राकिंग यायला ऋषिकेश ठाकूर आणि भूषण गरत. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल लो फुल टॉस, क्या बात आहे. फटका चांगला कनेक्ट केला, मिड विकेटला खेळून काढलाय. बॉल डीप मध्ये चालला, गॅप मध्ये सीमारेषा पार. इथे मात्र चौकाराने सुरुवात केली आहे साहिल 11 टीमने. एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम. खरं तर आपण पाहिला 22 जानेवारी पासून भगवं वातावरण त्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये निर्माण झालं. रामराजाला सुरुवात झाली आणि तुम्ही खरं तर चांगलं संगीत निशान डीजे यांच्या माध्यमातून ऐकताय. फर्स्ट बाउंड्री, वेलकम बाउंड्री पर ओव्हर मागे 17.00 या धावांचा पाठलाग जर केला तर आजच्या दिवसामध्ये हा मोठा उलटफेर राहील साहिल 11 संघाच्या माध्यमातून. आणि रोनो 11 संघाला मात्र मोठा धक्का बसेल जर या धावांचा पाठलाग झाला. अजय कडूने केलेली
खरं तर अतिशय विध्वंसक फलंदाजी आपण पाहिली, अर्धशतकीय खेळी साकारली आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर देताना मैदानामध्ये हा खेळाडू इथे ऑन साइडला, क्या बात आहे, प्रॉपर टायमिंग, लॉंग ऑनला क्लिअर केलंय, बॉल मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, टीट फॉर टॅट, षटकार. अजय कडू यांचे खरं तर काकाश्री आहेत, नरेश कडू, आणि त्यांची बॅटिंग बघा किती चांगली आहे, चौकार षटकार. खरं तर आपण पाहिलं आय थिंक त्यांच्या घराण्यालाच वारसा मिळाला क्रिकेटचा. कधी कधी असतं, बऱ्याच वेळेला आपण पाहिलं एखाद्या कुटुंबातून क्रिकेटर हे नेहमी जन्माला येत असतात. इथे मात्र ऑन साईडला हा फटका पुन्हा एकदा चालला, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, प्रचंड वेगाने बॉलला थांबवला, दुसरा रनचा कॉल झालाय, निघाले, 2 धावा घेतल्या. क्या बात आहे, गुड. खरं तर रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. 12 वरती पोहोचलाय साहिल इलेव्हन संघ. प्रयत्न केले तर याही धावा कमी पडतील आणि या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला 434 धावा सेट केल्या साऊथ आफ्रिकन टीम समोर ऑस्ट्रेलियन टीमने. त्यांना वाटला सहज आपण जिंकू, परंतु हर्षल गिब्सने नशेमध्ये केलेली बॅटिंग 2 दिवस अगोदर खरं तर आपण पाहिला त्यांनी मद्यपान केलं आणि ती नशा त्याच्या डोक्यामध्ये होती. त्या नशेमध्ये त्यांनी केले 175 आणि मिडल ऑर्डरला मार्क बाउचर ज्याने केलेलं झटपट अर्धशतक, बेल्स लागली त्या डोळ्याला, त्याचा करिअर बर्बाद झाला. आणि इथे पुन्हा एकदा ऑन साइडला, क्या बात आहे, आणखीन एक प्रॉपर हिट मिड विकेटच्या वरून. जशी अजयने बॅटिंग केली त्याला प्रत्युत्तर देतो मैदानामध्ये नरेश ठाकूर, आक्रमक झालाय, षटकार येतोय साहिल इलेव्हन टीमला. अठरा धावा धाव फलकावरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहत आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला, सुरुवात चांगली झाली. ड्रीम स्टार्ट हवा होता का तर साहिल इलेव्हन टीमला धावांचा पाठलाग करण्यासाठी, आणि नरेश ठाकूर यांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नरेश कडू, माफी असावी, नरेश कडू यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगली बॅटिंग भूषणच्या अगेन्स्ट, हल्ला बॉल, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. खरं तर त्यांचे प्रॉपर हिटिंग पाहायला मिळाली, शॉर्ट्स करायला चांगली फिडिंग तिथे होताना पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती आली. एका रनने आपण पाहता पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या ठिकाणी तब्बल 19. 5 बॉलचा खेळ संपला, 1 बॉल बाकी आहे. बघा प्रत्येक संघाला सूचना राहील, जेव्हा तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये ज्या 2 खेळाडूंना रेस दिले त्यांना तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये पुढच्या मॅचमध्ये घ्यावं लागेल. जर घेतला नाही आहे तर आयोजक जो निर्णय घेतील ती पॅनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागेल. कंपल्सरी तुम्हाला त्या खेळाडूंना खेळवायचं आहे. आपल्या खेळाडूंना तुम्ही संघामध्ये निवडून घेतलं त्यामुळे त्यांना खेळण्याची संधी तुम्हाला द्यावी लागेल, कंपल्सरी. लास्ट बॉल भूषणचा, समोर फलंदाज ऋषिकेश. घाई झाली, विकेट मिळेल का? आणि त्या ठिकाणी रेफर केलाय का इथे जर का विकेट मिळाला नरेश ठाकर कडूचा तर मात्र अडचणी वाढतील साहिल इलेव्हन संघाच्या वाट्याला. 3ऱ्या पंचांकडे रेफर केलाय. चला आता अग्निपरीक्षा लाईव्ह टेलिकास्ट टीम, कारण प्लॉटच्या बाहेर त्यांनी बॅट ग्राउंडिंग केली, जी लाईन आहे सीमारेषा त्या दिशेने. 3रे अंपायर आपण या प्लीज. 2 अंपायर आहेत त्यातून एकाने या, शैलेश चव्हाण सर आणि आमचे नंदू सबका बंधू कलवे. चला या आपण, नंदू दादा आपण देखील या. टीव्ही अंपायर चेक करतील. चला लाईन दिसते वाटतं. चला एवढे अंपायर नको आम्हाला, बाकी जणी बाजूला व्हा. याला दाखवा, बघून घे, कारण 4 डोळे आहेत त्याला, तो लगेच बघेन. चला बघा काय नक्की आउट आहे का नाही चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आणि सर्वांचं लक्ष लागल्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे नरेश कडू यांचा बहुमूल्य विकेट जर का मिळाला त्या ठिकाणी रोनो 11 नावेखाली संघाला तर अडचणी वाढतील. चला डिसिजन घेतील आमचे आयोजक. चला निर्णय पेंडिंग. सर सॉफ्ट सिग्नल तुमचा देऊन ठेवा. येस, नॉट आउट सॉफ्ट सिग्नल आहे. आणि जर का कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये या गोष्टी काहीच नसल्या तर मात्र ऑनफिल्ड एम्पायरचा निर्णय अंतिम ठेवला जाईल. चला, म्हणून मगाशी मी उल्लेख केला ही अग्निपरीक्षा आहे कॅमेरामनची, कारण नरेश दादा कडू प्लॉटच्या बाहेर होते, जी लाईन आहे अगदी बाहेर, तिथे त्यांनी बॅट ग्राउंडिंग केली. तर निर्णय आलाय
ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम, नॉट आउट. चला, रन नाहीये परंतु विकेट वाचलाय नरेश कडू यांचा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि 19वा त्या ठिकाणी धावफलकामध्ये आपण लागताना पाहता. सेकंड ओव्हरमध्ये रोनो 11 नावेखाडी संघाचा गोलंदाज रुद्र मोकल, रुद्र नरेश मोकल. खरं तर सकाळी त्यांनी पहिला सामनावीरचा ट्रॉफी पटकावलाय. त्यांचे चिरंजीव आपल्या हिता जो असे जागता धन्य धन्यता याची या माता पिता असं संतांनी म्हटलं. म्हणजे आपण आपल्या ज्याने जन्म दिलाय खरं तर त्यांचे आभार मानायला हवेत. नरेशदा मोकल एक चांगले खेळाडू पोटी प्लस ते मात्र सामनावीर राहिले होते. त्यांचे चिरंजीव रुद्र त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले. समोर नरेश कडू, हा फटका चांगला, बॉल उंच गेलाय, अंतर कमी कापलं, झेलखाली क्षेत्राचे आलेत, सोडलाय झेल, जीवनदान. नरेश कडूला संधी आली रनआउटची, तीही गमावली. क्या बात आहे, नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन आहे. 99% तुमची मेहनत, 1% लक फॅक्टर, हे फार महत्वाचं आहे. असं म्हणतात ना, हातावरील रेषेमध्ये आपलं नशीब शोधण्यापेक्षा कपालावरील ते वरील घामात तुमचं नशीब शोधा. तुम्ही मेहनत करा, त्या ठिकाणी तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही असं म्हणतात. आणि हेच करायचं आहे मैदानामध्ये या फलंदाजांना. शफल क्रॉस, यावेळी समोरला बॉलच्या मेरिटमध्ये नव्हते, उजव्याच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर केला. खरं तर रुद्रचंही कौतुक करायला लागेल, त्याच्याकडे गती आहे, टप्पा चांगला आहे आणि अचूक टप्प्यावर त्याने नियंत्रित गोलंदाजी केली आतापर्यंत. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 चेंडू रुद्रने टाकले या षटकामध्ये, 2 धावा खर्च केल्या. टोटल रन आहे धावफलकावरती 21, बिनबाद 21. मागच्या इनिंगमध्ये देखील सुरुवातीला चांगली भागीदारी पाहायला मिळाली. इथे मागे आले, जागा बनवली, शॉटम पूल केलाय, हापम जॅक केला, बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, बॉलला फेकलं, सीमा रेषा पार, दर्जेदार षटकार. पंच्याऐंशी धावांचा पाठलाग करताना 27 धावा धावफलकावरती आल्या आणि अजूनही 20 चेंडूमध्ये 58 रनची गरज आहे. 20 बॉल 28. नरेश कडू बॅकफुटला गेले, बॉलला कव्हरच्या दिशेने उडवला, गॅपमध्ये फटका आहे, डीपमध्ये आउटफील्ड फास्ट आहे, 2-2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतील. रेस मात्र जिंकली चेंडूने, सीमारेषा गाठली आणि फिल्डर राहिले मागे. इथे मात्र आला चौकार बॅटिंग करताना साहिल 11 टीमला. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी नरेश कडू यांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. अजय कडूने पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतकीय खेळी साकारली होती. त्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान, खरं तर 17 मध्ये 56 केलं होतं, अब तक 56. त्याला प्रत्युत्तर देताना आपण पाहता नरेश कडू साहिल 11 संघाचा हा खेळाडू प्रचंड आक्रमक झाला. त्यांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केली आहे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत ते डावाला पुढे घेऊन चालले. षटकार चौकार त्यांच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले आणि याही षटकामध्ये रुद्र थोडासा चांगला ठरला होता, मग तो शेवटचे 2 बॉल, अजून 1 बॉल बाकी आहे. या 2 बॉलमध्ये 1 षटकार चौकार आला, त्यामुळे त्याची इकॉनॉमिकल जो रेट होता तो वाढला. एज लागला, बॉल मागे चालला, नशिबाची साथ, फिरकी घेतली त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनची आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळाली नरेश कडूला आणि आणखीन 1 चौकाराला बॅटिंग करताना साहिल 11 टीमला. धन्यवाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती आल्या. आता 18 मध्ये 50. मॅच ऑन आहे. 18 बॉल 50. नरेश कडू खरं तर जास्त वेळ विकेटवरती उभे राहिले तर या धावाचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि त्यांचा विकेट जर का मिळाला रोनो 11 नावेखाडी संघाला तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल रोनो 11 टीमला. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो, हे हा एक खरं तर मोठा अभ्यास असतो आणि इथे मात्र तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल
खरं तर नरेश कडून एक वादळ आणलं मैदानामध्ये, त्याला रोखणं फार गरजेचं आहे. अनेक मोठमोठ्या वादळांमध्ये आपण पाहिलं, खरं तर मोठमोठी वृक्ष उन्मळून पडतात, पण तो गवत हे कधीच निघत नाही, कारण ते छोटं असतं, ते टिकून राहतं, तग धरून राहतं, वाट पाहतो आणि त्यानंतर मात्र ते मात्र पुन्हा एकदा नवीन संजीवनी देताना आपण त्यांना पाहिलं आणि इथे मात्र तेच घडलंय. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आलाय, फ्रेश बॉलर. चला बॉलर नेम प्लीज. करण मोकल. करण मोकलला आपण पाहताय 18 चेंडू आणि 50 धावा. चांगली भागीदारी आपण पाहताय मैदानामध्ये झाली आहे दोन खेळाडूंमध्ये. एका बाजूने नरेश कडू, त्यांच्या बरोबरीने आपण पाहताय ऋषिकेश ठाकूर. ऋषिकेश ठाकूर आणि कदर नरेश कडू हे दोन्ही खेळाडू. जितकी जास्त स्ट्राईक तुम्हाला नरेशला देता येईल तोपर्यंत तुम्हाला करावा लागेल, कारण सेट फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून धावा येतात, त्याला बॉल फुटबॉल सारखा दिसतोय, तो प्रॉपर कनेक्ट करतोय. आता ऋषिकेश ठाकूर स्ट्रायकिंग याला, करण बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 बॉल आणि 50 धावा असं समीकरण. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामधला हा चौथा सामना आपण मैदानामध्ये पाहत आहे. थोडंसं ओझं आहे धावांचं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. इथे ऋषिकेशचा हा फटका, स्लॉग स्वीप, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट, खेचून मारला बॉलला मिड विकेटच्या बाहेर, लॉंग लॉंग वे षटकार. सतरा 44, 17 बॉल आणि 44 धावांचं समीकरण बाकी आहे. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे तुम्हाला हरण्याची भीती असते. सुरुवात वाटलं होतं 85 धावांचा पाठलाग म्हणजे एक मोठं आव्हान आहे, म्हणून त्याही आव्हानाला आपण जर पाहिलं तर संघर्ष केलाय. त्या ठिकाणी मैदानामध्ये नरेश आणि ऋषिकेश या दोन्ही फलंदाजाने 17 चेंडू आणि 44 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. बॅटिंग करणाऱ्या संघासमोर बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा बॅटला लेट कट हा फटका, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला फटका सजवलाय, सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलंय. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का, तर नाहीये. सर सलामत तो पगडी पजास, रिस्क आता घेत नाहीये, कारण अगदी योग्य पद्धतीने ते मात्र पुढे चाललेत डावाला घेऊन. 16 चेंडू आणि 42 धावा. शेवटचे बॉल 16 आणि विजयासाठी आता 42 धावांची गरज. 43 धावा धाव फलका वरती आल्या, 85चं टार्गेट आहे, त्यामुळे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये करायच्यात मैदानाच्या आतमध्ये 42. इथे आपण पाहिला लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. क्या बात आहे, सेलिब्रेशन बघा. थोडे बेंड झाले होते खेळाडू आणि अगदी बॉलचा इम्पॅक्ट लाईन पंचांनी पाहिलं. प्लम एलबी खेळाडू बाद ऋषिकेश ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. चला LBW साठी रिव्ह्यू नाही आहे, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा नाही खेळत, त्यामुळे अल्ट्रा एज हे तंत्र विकसित नाही आहे. चला खेळाडू बाद आहे, आपण एकमेकांशी संवाद साधू नका प्लीज. चला खेळाडू बाद घोषित केलाय, त्यामुळे प्लीज फिल्डिंग करा, टीमला विनंती राहील आपण त्या ठिकाणी फिल्डिंग सेटअप लावून घ्या. तिसरा पंचांचा रिव्ह्यू नसणार आहे. ऋषिकेशला हा बॉल अगदी आपण पाहिला, हाय ॲक्शन गोलंदाजी, प्रॉपर यॉर्क होता बॉल, प्रॉपर बरोबर बॉल मिडलला होता आणि तिथून मात्र ऋषिकेशचा विकेट मिळाला. पहिला खेळाडू बाद झालाय. 15 बॉल आता विजयासाठी 42 धावा. पहिल्या 15 चेंडूमध्ये आल्या 43, आता येणाऱ्या 15 मध्ये करायच्या 42. पण ऋषिकेश बाद झाला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्या ठिकाणी धीरज मोकल तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू. मोमेंटम मिळालाय पहिल्या 2 ओव्हरमध्ये, त्याला तुम्हाला कायम टिकवायचा आहे धावांचा पाठलाग करताना. आणि एक विकेट त्या ठिकाणी मिळाला गोलंदाज करणला. धीरज मोकल नवीन खेळाडू मैदानामध्ये आला स्ट्रायकिंग एंडला. धीरजचा पहिला फटका, उंच गेला बॉल, झेल खाली, शतरक्षक आले, झेल टिपायचा आहे पण तो सोडलाय. करा फिल्डिंग, करा फिल्डिंग, बाला मिळाली. एक एक रन महत्वाचे आहे. पकडा कॅच, जिंका मॅच. 2 आले या बॉलवरती. 45 वरती पोहोचलाय त्या ठिकाणी मैदानामध्ये बॅटिंग करणारा साहिल 11 संघ. आता 40 ची गरज आहे येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. 14 बॉल आणि 40 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह लेनमध्ये होता, अलकादन ड्राईव्ह केला बॉलला, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग, फंबल झाले, क्षेत्ररक्षक. 2 धावा येताना आपण पाहत आहे. आता 13 चेंडूमध्ये विजयासाठी 38चं समीकरण.
शरददादा ठाकूर आपला निर्णय काय? बॅटिंग की फिल्डिंग? बॅटिंग. चला बॅटिंगचा निर्णय घेतला रुबी एंटरप्राइजेस. तुम्हाला फिल्डिंग करायच्या पुढच्या सामन्यामध्ये. आई गावदेवी 11 संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला अपील झाले जोरदार विकेटसाठी. या ठिकाणी धावा धाव 12 बॉल आणि 38 धावा. पुढच्या मॅच मध्ये रुबी एंटरप्राइजेस टीमला फिल्डिंग करायची आणि आई गावदेवी 11 टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. चला ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन चला मैदानामध्ये. 12th वन आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्याचबरोबर आपण बऱ्याच स्त्रीभ्रूण हत्या खरं तर हे धोरण राबवण्यासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान होतं आणि 12.5% खरं तर 22.5% हा कायदा हा या महाराष्ट्रापुरता न राहता हा पॅटर्न संपूर्ण देशाने फॉलो केला. याचे जनक प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब. चला टाईम अलर्ट शंकर ठाकूर. त्यांना तिसरा डोळा आता उघडावा लागेल या मॅच मध्ये. 12 बॉल 38 धावा. चेतनला आपण पाहिलं खरं तर एक अर्धशतक त्यांच्या नावावरती राहिलं आणि त्यानंतर अजय कडून देखील अर्धशतक केलं या स्पर्धेमध्ये. 2 अर्धशतकीय वीर पाहिले आणि पुढच्या सामन्यामध्ये आई गावदेवी 11 टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बघा ऑस्ट्रेलियन टीमचा स्क्वॉड वाटतोय एलो आर्मी आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर रुबी एंटरप्राइजेस टीम तुम्हाला फिल्डिंग करायच्या पुढच्या मॅच मध्ये. शफल क्रॉस नरेशचा हा फटका चांगला आहे. आणखीन एक बहारदार फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकला बॉलला. सीमा रेषा पार. नरेश कडू ही इज ऑन फायर. षटकार. वन मॅन आर्मी या संघाचा हा खेळाडू नरेश ठाकूर ठाकूर नाही कडू आहे तो. आणि पुन्हा एकदा फुल टॉस गॅप मध्ये आहे. नो मॅन्स लँड मोठा गॅप होता त्या गॅप मधून बॉल झाला फरार. सीमा रेषा पार. आलाय चौकार. छप्पन्न धावा धावफलकावरती आल्या. आता अजूनही मैदानामध्ये करायच्या आहेत त्या ठिकाणी 57 धावा असतील सर. 57 धावा धावफलकावरती अजूनही 28 ची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 28 धावा त्या ठिकाणी करायच्यात मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या खरं तर साहिल 11 टीमला. दहा चेंडूमध्ये आता 28-45 वरती खेळतोय. तर या ठिकाणी मशेश्वर देवस्थानचे अध्यक्ष CL ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकडे यांच्यातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. मशेश्वर देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष CL ठाकूर साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती विराजमान व्हा. आपलं स्वागत. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला क्या बात आहे. टायमिंग फसलं. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय. झेल टिपलाय आणि सेलिब्रेशन बघा खरं तर या खेळाडूंचा. हे यंगस्टर आहेत खरं तर आपण पाहिलं. आणि एका बाजूने नरेश कडू यांच्यासाठी एकदा जोरदार डाव होऊ द्या. 14 मध्ये केल्या 45 प्रत्युत्तर दिलं या संघाला. नगर तर रोनो 11 नावेकाडी संघाला जबरदस्त इनिंग साकारत मैदानाच्या बाहेर चाललेत नरेश कडू हे फलंदाज.
आला असं तर आणखीन एक अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं असं नरेश कडू यांच्या माध्यमातून. आणि इथे आपण आता नवीन खेळाडू चाललाय मैदानामध्ये 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 28 ची गरज. जयेंद्र ठाकूर त्या ठिकाणी चालले. 9 बॉल आणि 28 धावा मॅच ऑन आहे. या 3 बॉलमध्ये किमान 10 ते 12 धावा तुम्हाला कराव्या लागतील आपल्या संघाच्या विजयासाठी. जयेंद्र ठाकूर हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. शेवटचे 9 बॉल आणि विजयासाठी आता मैदानामध्ये करायच्या त्या ठिकाणी 28 धावा. 9 चेंडू आणि 28 समीकरण. धीम्या गतीचा शफल क्रॉस प्रचंड वेळ होता खरं तर आपण पाहिला. वेट अँड वॉच. बॉल मागे चालला डीप फाईन लेगला सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. आठ बॉल आणि 24 धावा. 8 चेंडू आणि 24 असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय. क्षमतेपेक्षा जास्त धावायला तुमच्यामध्ये दम लागतो आणि जास्त धावणाऱ्यामध्ये तो करता क्षमता असते. आणि इथे मात्र तेच करायचं आहे. क्षमतेच्या पेक्षाही जास्त चांगला खेळ तुम्हाला करायचा आहे. आणि वारंवार त्या ठिकाणी आपण पहिला शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी आता 24 धावांचं समीकरण. 61 धावा धावफलकावरती आल्या. आता 7 बॉल आणि 24 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. थोडा दबाव वाढला आता बॅटिंग टीम वरती पण तो फिरून मारल्या बॉलला डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. जयेंद्र ठाकूर सांगतोय त्या ठिकाणी ऋण 11 नावेकाठी संघाला आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी 18 रनची गरज. धन्यवाद. बघा ड्रिंक्स ब्रेक हा फक्त 3 षटकानंतर होईल. आणि जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर पहिले परमिशन घ्या. पाण्याटी लागेल. आता इथून पुढे मी विनंती करतो सर्व खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये गार्ड परिधान करू नका किंबहुना तुम्ही मैदानामध्ये डायरेक्ट जाऊ नका. त्या ठिकाणी तुमचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आयोजकांची किंबहुना पंचांची परमिशन घ्या आणि तेव्हाच मैदानामध्ये जा. 6 बॉल 18 मॅच ऑन आहे. शेवटचा षटकार आला खरं जयेंद्रच्या बॅटमधून आणि तिथून मात्र आता गणित बदलली. मैदानामध्ये 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी. धीरज मोकल ज्याने वैयक्तिक 4 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. त्याच्या बरोबरीने जयेंद्रने 3 चेंडूमध्ये 10 केले. आता 6 मध्ये करायच्यात 18 धावा. वॉट अ मॅच. रोमांचक थ्रिल तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. लास्ट ओव्हर थ्रिल तुम्हाला आता अनुभवायला मिळेल. अतिशय महत्वाचं हे षटक. काय होणार या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल. 3 सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकला हा रेकॉर्ड आहे आजच्या दिवसातला. परंतु या 4थ्या सामन्यामध्ये फिल्डिंग करणारा संघ जो सेकंड बॅटिंगला आला आहे तो धावा चेस करेल का येणारी काळ वेळ ठरवेल. लास्ट ओव्हरमध्ये आलाय अजय कडू संघाचा प्रमुख खेळाडू त्या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. या मॅचमध्ये आपण पाहता खरं तर धावांचा अंतर आहे 6 मध्ये 18. किमान 2 मोठे फटके तुम्हाला कंपल्सरी खेळावे लागतील या सामन्यामध्ये या षटकामध्ये संघाच्या विजयासाठी. आणि जर का तुम्ही जिंकलात तर मात्र एक वेगळा उलटफेर तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. वेळ कमी आपल्याकडे प्लीज. वेळ कमी आपल्याकडे थोडं स्पीडअप करा. 3:15चा सुमार झालाय त्यामुळे आता टेन्शन वाढलं. आता वेळ थोडा वाया जातोय. हरलात तरी चालेल पण तो जिंकणाऱ्याला स्वतःहून म्हटलं पाहिजे की खेळ अतिशय आपण पाहिला कठीण होता. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जरी पराभूत झाला तरी समोरचा संघ म्हटला पाहिजे संघर्षामध्ये दम होता. इथे आपण पाहता 6 बॉल आणि विजयासाठी 18चं समीकरण. अजय आलाय बॉलिंग ट्रॅक मध्ये. पहिला बॉल आपटलाय. शॉटम पूल हापम जॅक केला बॉलला. आक्रमक फटका होता. छोटा पॅक बडा धमाका. धीरजचा हा पण तडका पाहिला. षटकार आलाय बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला. पाच चेंडू मध्ये आता 12 रनचं समीकरण मैदानामध्ये आलंय. धीरज मोकल आपण पाहिला खरं तर अतिशय आक्रमक आहे. रिव्हर्स स्वीपचे जनक म्हणून रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष संतोष म्हात्रे यांना ओळखलं जायचं आणि त्यांची छबी तुम्हाला दिसेल आता धीरज मोकल मध्ये.
हा खेळाडू अगदी संतोष म्हात्रे यांच्या स्टाईलमध्ये खेळतो मैदानामध्ये. 5 बॉल आणि 12. या बॉलला षटकार मारला तर जगदीश दादा मोकल यांच्याकडून 1000 रुपये आले होते, पण तो फटका फसला. डीप मध्ये चाललाय बॉल. सिंगल घेतली. स्ट्राईक बाय करतर पुन्हा एकदा धीरजसाठी आणि 2 धावा आल्या. आता 4 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलं. मॅच ऑन आहे. मी मगाशी म्हटलं पहिल्या 3 सामन्यामध्ये पहिल्या बॅटिंग करणारे सामने जिंकलेत, पण तो इथे एखादा उलटफेर होईल का? रोनो 11 संघाने आजच्या दिवसातला उच्चांक ठेवलाय. समोर उभा पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड मिड विकेटला हा फटका चाललाय. सिंगल घेतली. पुढच्या रनचा प्रयत्न केला जातोय. थ्रो झाला चुकीच्या एंडला आणि त्यानंतर 2 धावा. समय सूचकता फार महत्वाची आहे. मग स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो झाला असता तर त्या ठिकाणी धीरज तुम्हाला बाद होताना पाहायला मिळाला असता, पण तो नशिबाची साथ तिथे मिळाली. 3 बॉल आणि 8 धावा. 77 वरती पोहोचलाय साहिल 11 संघ. क्या बात आहे. जबरदस्त फाईट केली आहे या टीमने या मॅचच्या दरम्यान. रोनो 11 नावेखाडी संघासमोर. इथे आपण पाहता धीम्या गतीने बॉल टाकला. लाईन चेक केली पंचाने उजव्याच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा. आता 3 चेंडूमध्ये विजयासाठी 7 रनचं समीकरण. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर. धीरज मोकलने सामना जिंकून दिला. तर जगदीश दादा मोकल यांच्याकडून 1000 आले आणि यावेळेस आपण पाहिला हा फटका चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. धीरज मोकलच्या बॅटमधून आलाय हा चौकार. 4 धावा. धन्यवाद. 2 बॉल आणि 3 धावा. जगदीश दादा मोकल यांच्याकडून धीरजने जर का हा सामना जिंकून दिला तर 1000चं पारितोषिक धीरजला दिलं जाईल. आणि काय बॅटिंग केली त्याने. 7 चेंडूमध्ये 18 धावांचा इम्पॅक्ट टाकलाय आपल्या संघासाठी. त्याच्या बरोबरीने जयेंद्र त्यानेही एक षटकार चौकार लगवला. 10 धावा केल्या. परंतु मॅच संपलेली नाही. अजय कडूला कमबॅक करायचा आहे आणि इथे बॉल चाललाय वाईड लाईनच्या बाहेर. इट्स अ वाईड. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 2 बॉल आणि 2 धावा. बघा इथे एखादा विकेट मिळाला आणि लास्ट मध्ये सिंगल आले तर मात्र सुपर ओव्हर होईल. हे देखील चान्सेस आहेत या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. पहिला उलटफेर होईल का या मॅच मध्ये की सुपर ओव्हर होईल. स्कोर लेवल होईल की धावांचा पाठलाग केला जाईल. मैदानामध्ये धीरज तयार. इथे हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केलाय. फटका चालला मिड विकेटला. पहिली रन वेगाने पूर्ण केली. दुसऱ्यांदा प्रयत्न झाला आहे आणि त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाने रेफर केलाय. रन कंप्लीट झाली तर मात्र सामना विन. चला आपण जाऊ नका बाहेर. अजून चेक केलं नाहीये. खेळाडू मैदानाच्या बाहेर जाऊ नका. जयेंद्र आपण थांबायचं आहे. चला त्यांना कॉन्फिडन्स नाहीये. त्यांना कॉन्फिडन्स नाहीये पण तो चेक करूया आपण जो काय निर्णय असेल. कारण महत्वाचा निर्णय. मगाशी आम्ही म्हटलं एखादा विकेट मिळाला स्कोर लेवल झाली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. आणि जर रन कंप्लीट झाली तर मात्र आजच्या दिवसामधला हायस्ट रन चेसर संघ राहील. त्या ठिकाणी साहिल 11 संघ मोठा उलटफेर तुम्हाला पाहायला मिळेल. रन कंप्लीट करताना थ्रो झालाय. त्यानंतर आपण पाहिला समोर आले. बॉल पकडला अजयने. स्टंप्सला हिट करायचा आहे. चला इथे येऊ नका नरेश दादा. आपण चला तुम्ही भरपूर घाई करताय. चला आता नजर लागल्या सर्वांच्या ऑन स्क्रीन. काय असेल निर्णय. अजून डिसिजन पेंडिंग आहे. खेळाडू बाद. एक मिनिट जयेंद्र थांबायचं आहे. चला अजून चेक करतोय. चला पंच चेक करतील. पंच फायनली पंच चेक करतील. चला निर्णय पुन्हा पंच चेक करतील. पहिला निर्णय आम्ही दिला होता. भरपूर जण इथं बाजूला व्हा. आउट आहे. चला खेळाडू बाद आहे. आता फायनली आउट निर्णय आलाय. आता 1 बॉल 1. वॉट अ मॅच. शेवटचा 1 बॉल 1 रन. रन झाली नाही तर मात्र सुपर ओव्हर होईल. चला जयेंद्र चालला मैदानाच्या बाहेर. 1 बॉल 1. जयेंद्र बाद झालाय. खरं त्याला असणारा ओव्हर कॉन्फिडन्स होता. आणि आता 1 बॉल 1 रन. नावेखाडी प्रीमियर लीग मध्ये आता कोण जिंकणार या 4थ्या सामन्यामध्ये. दरम्यान नावा ग्रामपंचायतचे माजी सदस्य अरुण शेठ ठाकूर यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. आम्ही श्री गणेश क्रिकेट क्लबच्या नावाखाडी तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. अरुण शेठ ठाकूर यांचं हार्दिक स्वागत.
रोनो 11 नावे खाडी विपक्ष मैदानामध्ये साहिल 11 हा सामना. दोन्ही संघांना विनंती आहे की सामना झाल्यावर तुम्ही हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे की सामना झाला की तुम्ही हस्तांदोलन करायचं आहे आणि पिचवर कुणी सेलिब्रेशन करायचं नाही. चला 1 बॉल 1 रन. व्हॉट अ मॅच. शेवटपर्यंत हा संघर्ष हा थरार आहे या ठिकाणी नावेखाडे प्रीमियर लीगचा मॅच ऑन आहे. नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग गेला पण तो धीरज स्ट्रायकिंग एंडला. जमेची बाजू पण पाहिली साहिल 11 संघाला धीरज हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. एक एक रन क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. ती रन वाचवायची फिल्डिंग करणाऱ्या रोनो 11 नावेखाडी संघाला तर 1 रन बनवायचे आहे साहिल 11 टीमला. चला स्पीडअप करा. या दोन्ही संघांसाठी आपण खरं शुभेच्छा देऊया. चला अजय आपण षटकाला सुरुवात करा. धीरज आपणही सुरुवात करा. चला मंकड विकेट नाही आहे ऑलरेडी आम्ही सांगितलं प्रत्येक खेळाडूंना. मंकड विकेटला तुम्हाला चान्सेस नसणार आहे. शेवटचा 1 बॉल 1 रन. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल 1. व्हॉट अ मॅच. धीरज स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस. झेल होईल का आणि सुटलाय झेल आणि गमावलाय सामना. रनआउटची देखील संधी होती आणि इथे मात्र सामना जिंकलाय. आजच्या दिवसातला मोठा उलटफेर केला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. साहिल 11 संघाने जगदीशी मोकल यांच्याकडून धीरजला 1000चं पारितोषिक आलंय ऑनलाईन. चला दोन्ही संघ हस्तांतरण करा. मैदान सोडा पहिले आणि लगेच मी रुबी एंटरप्राइजेस टीमला विनंती करेन आपण फिल्डिंग लावून घ्या. पुढचा सामना 5वा सामना आणि एका बाजूने आई गावदेवी संघ त्या ठिकाणी शरददादा आपली पहिली सलामी दोन्ही मैदानामध्ये पाठवा. या सामन्याचा सामनावीर कधी पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक जरूर झालं होतं अजय कडूचं, परंतु त्याला प्रत्युत्तर देताना नरेश कडू. चला दीपक दादा तांडेल आपण हस्तांतरण करायचं नियम आहे स्पर्धेचा. ते नियमानं तुम्ही तर उल्लंघन करू नका प्लीज. सामनावीर नरेश कडू 45 ज्या खेळाडूने केले आणि सुरुवात चांगली करून दिली साहिल 11 टीमला तो खेळाडू आहे नरेश कडू. या सामन्याचा सामनावीर अभिनंदन. आणि धीरज तुला ऑनलाईन पेमेंट झाला जगदीश दादांकडून 1000 तुम्हाला मिळालेत ऑनलाईन जीपे चेक करा. चला रुबी एंटरप्राइजेस संघ फिल्डिंग लावून घ्या. तुमच्या वाट्याला फिल्डिंग आले. पुन्हा एकदा अनाउन्समेंट आम्ही करतोय. खरं तर सकाळपासून आपण मागे लागायला पाहिजे प्रत्येक संघाच्या कारण वेळ जास्त